नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरताना या चुका करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना बरेच लोक चुका करत आहेत। ज्या 4 महत्त्वाच्या चुका आहेत ज्या तुम्हाला अर्ज भरताना करायच्या नाहीत। जर या चुका तुमच्या होत असतील तर तुमचा अर्ज भविष्यात रिजेक्ट होऊ शकतो, बाद होऊ शकतो। कोणत्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अर्ज भरताना लक्षात ठेवायच्या आहेत, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला प्रश्न आहे, जी पहिली चूक आहे ती खूप लोक करत आहेत, ती अशी की या ठिकाणी अर्ज मराठीत भरायचा की इंग्रजीमध्ये भरायचा। हा अर्ज संपूर्ण इंग्रजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे। तुमची जी काही माहिती असेल ती इंग्रजीमध्ये भरायची आहे। पत्ता असेल तो सुद्धा तुम्हाला इंग्रजीतच भरायचा आहे। तुमचं नाव असेल, माहेरचं नाव असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायच्या आहेत। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे की या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की नाव टाकायचं आहे। तुम्हाला नाव कसं टाकायचं आहे, हे नाव तुम्हाला आधार कार्डनुसार टाकायचं आहे। आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तसंच या ठिकाणी नाव टाकायचं आहे। आता ही योजना महिलांच्या बाबतीत असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या या ठिकाणी शंका असतात की माहेरचं नाव वेगळं, आधार कार्डवरचं वेगळं। पहिल्या कॉलममध्ये आधार कार्डवर जे नाव असेल, जसं असेल, स्पेलिंग जर चुकलेलं असेल तर चुकीची स्पेलिंग जशी आहे तशीच या ठिकाणी टाकायची आहे। आणि त्यानंतर माहेरचं नाव टाकायला पण तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे। मग माहेरचं नाव कसं नाव होतं, कशा पद्धतीने होतं ते पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। आता तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आहे कागदपत्रांच्या बाबतीत। या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला तुमच्या कागदपत्राच्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या आहेत। जसं की आधार कार्ड। आधार कार्ड जर तुमचं सेपरेट मोठं आधार कार्ड असेल तर ते तुम्ही एक बाजू अपलोड केलं तरी चालतं। परंतु ज्यांनी आधार कार्ड छोटं करून घेतलेलं असेल तर त्याच्या दोन्ही बाजू तुम्हाला एकत्र स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत। आता हे एकत्र स्कॅन कसं करायचं, तर यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून डॉक्युमेंट स्कॅनर नावाचं ॲप घेऊ शकता। त्या ठिकाणी ID कार्ड नावाचा स्कॅनरचा ऑप्शन आहे। ID कार्डचा वापर करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधार कार्डच्या दोन्ही बाजू एकाच पेजवर घेऊन अपलोड करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स काढून आणा। सगळ्यात सोपा उपाय आहे की आधार कार्डची झेरॉक्स काढून आणा आणि झेरॉक्सचा फोटो काढून अपलोड करा। तशाच पद्धतीने रेशन कार्ड सुद्धा आहे। रेशन कार्डला 2 बाजू असतात, एक समोरचं पेज आहे, एक शेवटचं पेज। जर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्डची पण तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि झेरॉक्स काढून मग त्याचा तुम्ही फोटो अपलोड करू शकता। फक्त अट अशी आहे की तुमची ती झेरॉक्स स्पष्ट असली पाहिजे। कागदपत्र अपलोड करताना अस्पष्ट कागदपत्र अपलोड करायची नाही। हा चौथा मुद्दा आहे। जर कागदपत्र अपलोड करताना तुम्ही या ठिकाणी चुका केल्या किंवा कागदपत्र व्यवस्थित स्कॅन झालं नाही, त्याच्यावरची नावं किंवा अक्षरं दिसत नसतील तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। जर तुमच्या काही अडचणी असतील, काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा। आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा त्यावर आपण एखादा नवीन व्हिडिओ बनवू। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।